अहिल्यादेवींचं स्मारक उभारलं। जाम समर्थ, रवना पराडा, पाथरवाला बुद्रुक, मानेपुरी, डोनगाव येथील सय्यद नुरुद्दीन दर्गा, जामखेडचं जांबुवंत मंदिर या ठिकाणच्या मंदिरांच्या आणि मशिदींच्या विकासाची आणि जीर्णोद्धाराची कामं मोठ्या प्रमाणावर झाली। महानुभाव पंथीयांच्या दत्त मंदिराचा, ढाकेफळच्या बुद्धविहाराचा विकास, भुतेगाव, नरसिंग मंदिर, दहेगाव, उक्कडगाव या ठिकाणच्या धर्मशाळा, कित्येक मंदिरांच्या परिसरात पाण्याची व्यवस्था, तर किती ठिकाणी बस थांबे, रस्ता, नाली बांधकामाची कामं ही भैयासाहेबांनी कोणालाही न सांगता केली। कारण काय तर माझ्या मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांचा पूर्णपणे विकास झाला पाहिजे आणि भाविकांची सोय झाली पाहिजे। आपल्या मतदारसंघातील बहुसंख्य वृद्ध पुरुष आणि महिला दुर्धर आजाराने ग्रस्त, तर काही अगदीच निराधार होते। अशा शरीरानं थकलेल्या, आर्थिक परिस्थितीनं गांजलेल्या वृद्धांना मदतीचा हात द्यावा, त्यांना वृद्धापकाळात समर्थपणे उभं राहता यावं, याच उद्देशाने राजेश भैयांनी संजय गांधी निराधार योजनेतून त्यांना 500 रुपये दरमहा पगार मिळवून दिलाय। टोपे साहेबनं कृपा केली माझ्यावर, त्याला दया आली। मी आशीर्वाद कान दिसला महा, हात जोडून विनंती केली आणि पगार लावा म्हणलं। माझ्याजवळ काही नाही, असा 5 पैसे नाही म्हणलं। मग त्यानं मला ओला खाना द्याला, खाऊ घातलं आणि मग तिथून मग रोज सुरुवात झाली। त्याला दया आली। मित्रांनो, मतदारसंघामध्ये समाजामध्ये गरीब घटक सुद्धा खूप मोठ्या संख्येने आहे आणि त्यामुळे साधारणपणे आज 35% लोक दारिद्र्य रेषेच्या खाली सुद्धा आहेत आणि म्हणून दारिद्र्य रेषेच्या समाजामध्ये जे प्रश्न आहेत किंवा ज्या शासकीय योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून मी महत्त्वाचं समजलं आणि त्यामध्ये दारिद्र्य रेषेचे जे 65 वर्ष वयाचे वयस्कर मंडळी आहेत त्या लोकांना 500 रुपये महिना चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही राज्याची योजना त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली। संजय निराधार योजनेच्या ज्या समित्या वेगवेगळ्या तालुक्याच्या आहेत त्या समितीच्या माध्यमातून जे विधवा महिला असतील, अपंग लोक असतील, त्यांना सुद्धा पगारी चालू करण्याचं काम, 500 रुपये महिना चालू करण्याचं काम आम्ही अतिशय सहानुभूतीपूर्वक हा सुद्धा विषय समाजामध्ये काम करत असताना किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आम्ही विसरलेलो नाहीत। गोरगरीब लोकांच्या, दीनदलितांच्या ज्या दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातूनचे जे काम आहेत, तांडा वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातूनचे जे काम आहेत त्यामधून सुद्धा त्या वस्त्यांचा सुधार, मग त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, नाल्या असतील, दिवाबत्ती असेल, पाणी पुरवठा असेल, या संदर्भातलं काम सुद्धा बऱ्याच प्रमाणात केलंय। पण मित्रांनो, अजून बरेचसे करणं सुद्धा बाकी आहे। त्यामुळे उर्वरित कामही आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या पगारींच्या बाबतीत सुद्धा काही उर्वरित लोक असतील तर तेही आपल्याला निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये त्यांचाही अंतर्भाव या सगळ्या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून द्यायचा आहे। म्हणून समाजामधील गरीब आणि दीनदलित लोकांच्या दृष्टिकोनातून ज्या योजना असतील त्या योजना देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण